नागपंचमी स्पेशल रेसिपी। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या खमंग, खुसखुशीत आणि स्वादिष्ट करंज्या रेसिपी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। करंज्या बनवण्यासाठी मी हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जरासंच मीठ टाकायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ मळल्यावरती त्याला जरासं तेल लावलेलं आहे आणि हे पीठ आता झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं सारणाची तयारी करू। त्यासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी छोटी वाटी मी गूळ घेतलेला आहे। जराशी आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि मी जायफळ टाकते जरासं किसून, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका। आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आपण तळणीच्या करंज्या बनवतोय तळून, त्यासाठी मी हे सारण बनवून घेणार नाहीये गॅसवरती असं। याच पद्धतीने मी त्यामध्ये सारण वापरणार आहे। आता याच्या बघा, पीठ मळून ठेवलेलं ते पीठ आता थोडं मळून घ्यायचं आहे आणि ते बघा या साईडचा असा गोळा करून घेतलेला आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि मोठी अशी एक मी चपाती लाटून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे अशा पुऱ्या लाटून घेऊ शकता, पण मी या पद्धतीने लाटणार आहे। हे बघा, मोठी अशी एक मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता हे पुरीच्या साईजचं आपण कट करून घेऊ। मी एक असा गोल डबा घेतला आहे, त्याने हे पुऱ्या अशा कट करून घेते आहे आणि याच पद्धतीने मी पुऱ्या लाटून आणि कापून घेणार आहे। सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता पोळपाटावर मी अशा 3 पुऱ्या घेतलेल्या आहेत। हे बघा, आता त्यामध्ये आपण हे ओल्या नारळाचं जे सारण बनवून घेतलेलं आहे ते असं मधोमध चमच्याने भरून घ्यायचं आहे। मी 1.5 चमचा घेत आहे भरून। नागपंचमी किंवा श्रावणातील सणासाठी ही पारंपरिक गोड रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। हाताला थोडंसं पीठ लावून असं फोल्ड करून दोन्ही साईडच्या बघा कडा व्यवस्थित चिपकवून घ्यायच्या आहेत बंद करून। व्यवस्थित अशा कडा बंद झाल्या की हे बघा चिरणं घेतलेलं आहे, चिरण्याने या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, करंजीच्या साईजचा, किंवा तुमच्याजवळ जर साचा असेल तर साच्यामध्ये पण बनवू शकता। याच पद्धतीने मी ओल्या नारळाच्या करंज्या बनवून घेणार आहे। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सपोर्ट केला नसेल तर प्लीज सपोर्ट करा। हे बघा, मस्त अशा सर्व ओल्या नारळाच्या करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता तळायला घेऊ। त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे तळायला सोडायचे आहेत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी तळून घ्यायचे आहेत। हे बघा, करंज्या तळून तयार आहेत। तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊ। अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व करंज्या बनवून घेणार आहे। छान खुसखुशीत आतून ओल्या नारळाच्या सारणामुळे एकदम चविष्ट अशा करंज्या तयार होतात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।